जळगाव जामोद शहरातील कचरा डेपोला आग लागल्याची घटना घडली। या ठिकाणी नगरपालिकेतर्फे खत निर्मिती प्रकल्प साकारण्यात आला होता। या आगीत तयार खत देखील जळाली, तर प्रचंड धुराने आग विझवण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या। जळगाव जामोद शहरालगत असलेल्या नगरपालिकेच्या व्यायाळ देशमुख येथील कचरा डेपोला सकाळच्या सुमारास अचानकपणे भीषण आग लागली। या आगीत डेपोमधील कचरा आणि प्लास्टिकचे मोठे ढीग जळून खाक झाले। विशेष म्हणजे नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी खत निर्मितीची मशीन आणली होती। या मशीनद्वारे गेल्या 2 वर्षात मोठ्या प्रमाणात खताची निर्मिती करण्यात आली होती। मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे खताचा आणि प्लास्टिकचा ढीग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला। मुळात कचरा डेपोत खताची ढीग तयार झाल्यानंतर त्याची योग्य वेळी चाळणी करून पिशव्यांमध्ये विल्हेवाट लावणं गरजेचं होतं। मात्र अशी कोणतीही कारवाई झाली नाही आणि आगीच्या घटनेत हा अनर्थ घडला। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि अनेक तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। मात्र प्लास्टिक आणि कचरा जळत असल्यामुळे परिसरात प्रचंड धूर पसरला होता। अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना अक्षरशः जीव मुठीत धरून काम करावं लागलं। या दाट धुरामुळे आग विझवण्याच्या कामात मोठा अडथळा निर्माण झाला होता।